त्र्यंबकेश्वर शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या बोरपाळा गावातील महिलांची अगतिकता सर्व काही सांगून जाते। महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे। उन्हाळा सुरू होताच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ग्रामीण भागाला नकोसे होते। दरवर्षी उन्हाळ्यात महिलांना 1-1, 2-1 किलोमीटर पायपीट करून हंडाभर पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो। पाणी मिळण्यासाठी पायपीट नित्याची आहे। नाशिक जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने सर्वदूर भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बोरपाळा गावात अशीच काहीशी परिस्थिती असून सकाळी उठल्यापासून 2 हंडे डोक्यावर घेऊन महिला नदीवर जातात। नदीच्या कडेला असलेल्या झिऱ्यातून हंडा भरण्यासाठी बराच वेळ थांबावे लागते। रपाळा ही 100 ते 200 लोकांची वस्ती असून दरवर्षीप्रमाणे यंदाही या पाळ्यावर भीषण टंचाई जाणवू लागली आहे। नेहमीच्या टंचाईमुळे महिला अक्षरशः हतबल झाल्या असून कधी कुठून कसे पाणी आणता येईल हाच विचार सारखा त्यांच्या डोक्यात घोळत असतो। देवकाबाई म्हणतात, सकाळी उठल्यावर पहिले पाण्याचे काम करावे लागते। दरवर्षी आमच्या नशिबी पाण्यासाठी वणवण आहेच, कधी थांबणार आहे? ज्या विहिरीला पाणी होते ती आटली, आता थेट झिऱ्यातून जाऊन पाणी आणावे लागते। ते सोपे नाही, अख्खा दिवस निघून जातो असे सांगताना देवकाबाई यांनी दिनक्रम मांडला।